नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता मालिका खरी रोमांचक असा वळणावर येऊन पोहोचलेली आहे आणि इंटरेस्टिंग अशा घटना पुढे घडत चाललेल्या आहेत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. इंटरेस्टिंग अशाच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण जबरदस्त असे पॉईंट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. खरं तर मित्रांनो, शुभ श्रावणी या मालिकेमध्ये श्रावणीच्या बद्दल जे जे काही कारस्थान कपटेपणा जो चाललेला असतो तो नंदा आत्तापर्यंत करत आलेली असते. पण आता जेव्हा सासरी येते तेव्हा शोभा आणि शुभूची आई दोघींनी मिळून चांगलंच कटकारस्थान चालवलेलं असतं आणि तिचा छळ मांडलेला असतो. इतका छळ मांडलेला असतो की तिला उठता बसता त्या त्रास देत असतात, नको नको ते काम करायला लावतात. तिचा इतका मानसिक छळ करत असतात. त्या प्रत्येक वेळेला तिला घालून पाडून बोलत असतात, नको नको ते काम करायला लावतात. आणि एखाद्या वेळेला जर श्रावणी नाही असं म्हटली तर डायरेक्ट तिला सांगितलं जातं की काय नियम अटी आपल्याकडे, तुला ऐकायचं असेल तर ठीक, नाही तर घर सोडायचं आणि निघून जायचं. श्रावणी प्रत्येक वेळेला या धमकीला घाबरते आणि जे हवंय आईला किंवा शोभाला ते सगळं काही तिच्याकडून करून घेत असतात. श्रावणीने आल्या दिवसापासून इतकं काही सहन केलेलं असतं, इतकं सहन केलेलं असतं बिचारीनं. आता हा विक्रम घाडगे पाटील सानिकाला नवरदेव म्हणून बघायला आलेलं असतो. सानिका काय वयाची किंवा विक्रम घाडगे पाटील काय वयाचा याचा जराही काही अंदाज लावलेला नसतो. फक्त माझ्याकडे पैसा आहे आणि पैशाच्या जोरावर मी काहीही करू शकतो एवढं त्याला माहीत असतं. म्हणूनच विक्रम घाडगे पाटलाने सगळ्या हद्दी पार केलेल्या असतात आणि पैशाच्या जोरावर त्याने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मी या सानिकाशी लग्न करू शकतो, कारण माझ्याकडे हवा तेवढा पैसा आहे आणि पैसा असल्यामुळे मी आता काहीही करणार आणि या सानिकाशी लग्न करणार आणि हवं तसं माझ्या तालावर नाचवणार. विक्रम घाडगे पाटील मागचा पुढचा विचार करत नाही आणि तोंड वर करून डायरेक्ट सानिकाला बघायला आलेला असतो. असा नटून थटून आलेला असतो हा नवरदेव की त्याला बघता क्षणी सगळ्यांच्या तळपायाच्या मस्तकात जाते की याला लाज वाटती का, याची मुलगी सानिकाच्या वयाची असेल आणि त्या मुलीशी लग्न करायला आलाय हा म्हातारा सटकला की काय. आल्या आल्या अण्णा सुद्धा बोललेले असतात आणि सगळ्यात महत्वाचं श्रावणी तर खूप चिडलेली असते. इतका नीच आणि घाणेरडा माणूस आपल्या सानिकाशी लग्न करतोय म्हणजे ही खूप खूप वाईट गोष्ट आहे. पण आई मात्र काही ऐकायला तयार नसते. आईच्या डोळ्यावर एक पट्टी बांधलेली असते. तिला काहीही करून फक्त आणि फक्त सानिकाचं लग्न लावून द्यायचं असतं. तिच्या बाळाचं कोणीतरी बाप आहे हे नाव द्यायचं असतं आणि सगळ्या बंधनातून तिला मुक्त व्हायचं असतं. जी जबाबदारी ती जबाबदारी तिला आता पार पाडायची असते आणि आपल्यावर जे ओझं आहे ते बाजूला करायचं असतं. एकदा सानिकाचं लग्न झालं की सगळ्या ह्याच्यातून मी मोकळी झाले, कारण लोकांनी त्यांचं जगणं मुश्किल केलेलं असतं. नको नको ते बोलत असतात किंवा खूप त्यांना त्रास देत असतात. त्यामुळे आईने ठरवलेलं असतं की जो कोणी येईल तो येईल, सानिकाचं लग्न लावायचं आणि मोकळं व्हायचं. त्यानंतर सानिकाचं आयुष्य कसं असेल काय असेल त्याच्याशी तिला काही एक देणं घेणं नसतं. फक्त लग्न लावून मोकळं व्हायचं जबाबदारीतून, एवढं डोक्यात असतं. आता विक्रम घाडगे पाटील आलाय म्हणल्यावर इतका राग आलेला असतो श्रावणीला आणि अण्णांना. बघतच राहिलेले असतात की हे काय. तो येतो बसतो आणि आल्या आल्या त्याने श्रावणीला फार टॉर्चर करायला सुरुवात केलेली असते. तरी सुद्धा श्रावणी काहीच बोलत नाही. नंतर स्वतःच्या पायावर चहा सांडून घेतो आणि तो सुद्धा श्रावणीला तो पुसायला लावतो. ते सुद्धा श्रावणीने सहन केलेलं असतं. का तर फक्त सानिकाच्या सुखासाठी. आता मात्र जेव्हा विक्रम घाडगे पाटील हद्द पार करतो तेव्हा मात्र श्रावणी सहन करत नाही आणि याने काय केलेलं असतं तर डायरेक्ट तो सानिकाला हात लावायला लागलेला असतो. तिच्या खांद्यावर हात ठेवतो, तिच्या गालाला हात लावतो, तिच्या हातात हात घेतो. काहीही घाणेरडे चाळे हा विक्रम घाडगे पाटील जेव्हा करायला लागतो तेव्हा श्रावणी जी असते ती आता शांत बसलेली असते. तिने ती चुप्पी तोडलेली असते. काहीही झालं तरी आता मला गप्प बसायचं नाहीये, मी गप्प बसत नसतो आणि मी गप्प बसणार नाहीये, कारण जे विक्रम घाडगे पाटील करतोय ते चुकीचं आहे. सानिकाची मर्जी नसताना तिच्या अंगाला हात लावतोय, घाणेरडेपणाने तिला टच करतोय, हे चुकीचं आहे आणि अन्याय मी सहन करणार नाही. या विक्रम घाडगे पाटलांनी हद्द पार केलेली असते. डायरेक्ट सानिकाच्या इतका जवळ जायला लागतो आणि नको नको ते करतो. तेव्हा श्रावणी येते आणि म्हणते की चल मागे व्हायचा, आणि आता मागे झाला नाही तर मी पुढे येईल आणि मी काय करेल त्याचा नेम नसणार आहे. घाडगे पाटील म्हणतो, मी तुझ्या घरात येऊन माझा अपमान करतेस होय, नवरा मुलगा आहे मी, नवरा मुलगा. श्रावणी म्हणते, नवरा मुलगा चल हट, लाज वाटतीये का, वयाचा तरी अंदाज आहे का, तुझी मुलगी एवढी आहे आणि तिच्याशी तिचं लग्न करायचं सोडून स्वतः लग्न करतोय, तेही मुलीच्या वयाच्या मुलीशी. विक्रम घाडगे पाटील जराही लाज नाहीये का रे. विक्रम घाडगे पाटलाने लाज तर सोडलेलीच असते. त्याला वयाचाही अंदाज नसतो किंवा त्याला मर्यादाही माहीत नसतात. त्यामुळे श्रावणी त्याला मर्यादा आठवून देते. सटकन एक कानाखाली ठेवून देते
आणि विक्रम घाडगे पाटाला म्हणते की लांब व्हायचं आणि सानिकाच्या जवळ आला तर याद राख. आता जेव्हा ही घरची मंडळी घरात येतात, ते जे गाडीतून सामान वगैरे आणून गिफ्ट वगैरे, तेव्हा घाडगे पाटील येतो आणि तमाशा करायला लागतो की तुमच्या सुनेने माझा अपमान केलाय, मला हे लग्न करायचं नाहीच आहे, आता मी काय लग्नाला तयार नाहीये वगैरे वगैरे. तो खूप काही नाटकं करत असतो. आणि आता आई इतकी चिडते की आई म्हणते काय गये, तुला काही लाज वगैरे आहे का, आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा असा अपमान करतात का. आणि सगळ्यात महत्वाचं, नवरा मुलगा येतो आणि नवऱ्या मुलाचा अपमान करते, जरा पण लाज तुझ्या शिल्लक राहिली नाही का. श्रावणी म्हणते हे बघा, मी काही केलेलं नाहीये चुकीचं, तो सानिकाला तिची मर्जी नसताना हात लावत होता आणि नको नको ते घाणेरडेपणा करत होता, म्हणून मी त्याला लोटले माघारी, आणि त्याने परत केले तर मी परत करणार, कारण मी अन्याय सहन करणार नाही म्हणजे नाही. काहीही झालं तर विक्रम घाडगे पाटलाने चांगलंच काहूर केलेलं असतं की मला या घरात एक मिनिटही थांबायचं नाहीये, सोयरीक तर खूप लांबची गोष्ट आहे. तेव्हा आई म्हणते तू आत्ताच्या आत्ता याची माफी माग. तो म्हणतो माफी बिफी नाही, माझ्या पायावर त्याला. आता जेव्हा श्रावणी त्याच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागायला लागते, कारण आईने सांगितलेलं असतं तू जर माफी मागितली नाही तर लगेच घराच्या बाहेर व्हायचं. आता बिचारी घाबरलेली असते, घराच्या बाहेर हकलून देईन या धमकीला ती घाबरते आणि लगेच आता पाया पडायला तयार होते. ती खाली वाकलेली असते, ती डोकं ठेवणार, नाक घासणार, तेवढ्यात शुभू आलेला असतो आणि शुभू तिला पकडतो. उठ, या नालायक माणसाच्या पाया पडायची काहीच गरज नाहीये आणि या नालायकाची तर लायकीच नाहीये. त्यामुळे श्रावणी लगेच उठायचं. तेव्हा ती म्हणते नाही मला पाया पडू दे, नाही तर आई घराच्या बाहेर काढेल. शुभू म्हणतो विक्रम घाडगे पाटील, बऱ्या बोलाने गेला असतं ठीक आहे, बऱ्या बोलाने जर तू गेला नाही ना तर मी काय करेन मग याद राख. इथून लगेच निघायचंय तू, नाही तर मी पोलिसांना सांगेन की हा बायकांची मजबुरीचा फायदा घेतो, बायकांवर अत्याचार करतो, छळ करतो आणि खूप त्रास देतो, मानसिक हात टॉर्चर करतो. मी जर अशी कंप्लेंट तुझ्या विरोधात टाकली ना विक्रम घाडगे पाटील, तर तू कुठेच तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा श्रावणी तुझ्या पाया पडत होते, नाक घासायला लागली होती, या सगळ्या गोष्टींचं शूटिंग घेतलंय आणि हे व्हिडिओ शूटिंग जर मी बाहेर पाठवलं पोलिसांच्याकडे तर सगळीकडे मीडियात तुझी बदनामी होणार, यात तर काही खोट नाही. आणि बदनामी तर होणार आणि पोलीस तुला बेड्या घालून नेतील. तू कुठेही विक्रम घाडगे पाटील तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाहीये. त्यामुळे आता तू जे केलंय त्याबद्दल तूच आता श्रावणीची नाक घासून माफी मागायची आहे. लग्न बिग्न तर विसर, तुझी लायकी आमच्या समोर उभं राहायची सुद्धा नाहीये. कळतंय का. विक्रम घाडगे पाटलाला इतका राग आलेला असतो की हा शुभ्या लोकांच्या ऑफिसमध्ये काम करतो, तिथे अगदी बिल्ली मांजरी सारखा राहतो आणि इथे मला माज दाखवतोय. इतका राग आलेला असतो विक्रम घाडगे पाटलाला. पण शुभूकडे आता पुरावा असतो आणि एक मोटिव्ह असतं की तू बायकांना त्रास देतो, बायकांचा छळ करतो, मजबुरीचा फायदा घेतो. हे सगळे पॉइंट पोलिसांना जर सांगितले तर एका मिनिटात त्याला अटक होणार, त्याचं थोडंफार जे काही क्रेडिट आहे किंवा लोक त्याला ओळखतात त्याची बदनामी होणार. त्यामुळे स्वतःची बदनामी होण्यापासून तो स्वतःला इतका वाचवतो आणि म्हणतो की नाही, जे काय असेल ते असेल, आपण इथेच संपूया आणि मी जातोय, मला काय माफी बिफी नकोय. शुभू म्हणतो नाही, माफी बिफी तुला नाही, आता माफी आम्हाला हवी आहे. तू आता श्रावणीची माफी मागायची, तेही नाक घासून डायरेक्ट पायावर. आता तू तिच्या पायाला हातही लावायचा, नाकही घासायचं आणि माफीही मागायची. विक्रम घाडगे पाटील, दुसऱ्यांकडून किंवा स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा घेऊन जेव्हा त्यांच्याकडून सगळं काही करून घेतो तेव्हा तुला लाज वाटत नाही. मग आता तू तेच करायचंय, तेव्हा तुला कळेल की स्वतःचा आत्मसन्मान दुखावल्यावर काय आणि किती वेदना होतात. तेव्हा विक्रम घाडगे पाटील, लाज तर तुला जराही शिल्लक नाहीये, पण स्त्रियांचा आदर करायचा किंवा स्त्रियांच्या नादाला लागल्यावर त्या काय काय करू शकताय याची अक्कल तुला येणार ना. त्यासाठी विक्रम घाडगे पाटील, तू श्रावणीची माफी मागायची म्हणजे मागायची, तिचे पाय पकडायचे आणि माफी मागायची. हो, तू म्हणशील तसं करायला तयार आहे शुभू मी, पण कसं आहे ना, पोलिसांकडे जाऊन माझ्या इज्जतीचा पंचनामा करू नको प्लीज. पोलिसांना काही एक सांगू नको आणि काहीही करायला लावू नको. मी माफी मागतो, तू म्हणशील ती शिक्षा भोगायला तयार आहे, फक्त हे प्रकरण या 4 भिंतीच्या पलीकडे गेलं नाही पाहिजे. काहीही करून हे प्रकरण इथेच बंद कर. शुभू म्हणतो तू माफी माग, मी एका मिनिटात सगळं प्रकरण बंद करतो. आता विक्रम घाडगे पाटील स्वतःची जी इज्जत असते, थोडेफार लोक काय ओळखतात, त्यासाठी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो की ठीक आहे बाबा, नाक घासायचं तर नाक घासतो हिच्या पायावर, माफी मागायची तर माफी मागतो. आता हा विक्रम घाडगे पाटील माफी मागतो, श्रावणीची अगदी डोकं टेकवतो आणि म्हणतो चूक झाली आहे श्रावणी, इथून पुढे मी तुला त्रास देणार नाही, खरंच मला माफ कर, काही चुकलं असेल तर मला माफ कर. विक्रम घाडगे पाटील श्रावणीला
हात जोडून माफी मागतो, पाया पडतो आणि म्हणतो की चुकलंय, मला माफ कर. आणि विक्रम पटकन पाया पडतो, माफी मागतो आणि तिथून निघून गेलेला असतो. लग्न बिग्न काही नको आणि काहीच नको. श्रावणीच्या शुभूच्या तावडीतून एका मिनिटात हा विक्रम घाडगे पाटील निघून गेलेला असतो. इतका घाबरलेला असतो. श्रावणीला आता अभिमान वाटत असतो शुभूचा, की शुभू किती मानपान देतो आणि किती रिस्पेक्ट ठेवतो बायकोचा. श्रावणीच्या नजरेत शुभूचा अजून इमेज वाढलेली असते, इमेज मोठी झालेली असते आणि मान वाढलेला असतो. ती अजून त्याच्यावर दुपटीने प्रेम करायला लागलेली असते. कारण किती जरी काही झालं तरी श्रावणी शुभूला आधीपासूनच एक वेगळा मुलगा मानत होती. पण आत्ता स्त्रियांचा कसा आदर करायचा, कसा मानपान करायचा स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं. त्यामुळे श्रावणी वेगळ्याच नजरेने शुभूकडे बघायला लागलेली असते आणि अजूनच त्यांच्यातलं प्रेम वाढत चाललेलं असतं. मित्रांनो, यांच्यातलं हे प्रेम असंच वाढू दे आणि अजून बहरू दे. आणि कसं वाढणार आणि कसं बहरणार आणि आई आणि बाकीच्या घरचे कसे श्रावणीच्या बद्दल चांगला विचार करणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.